ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। विदर्भाकडे वळूया। विदर्भातील 6 जिल्हा परिषदांचा कौल नेमका कुणाकडे असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती या 6 जिल्ह्यांमध्ये 2 टप्प्यात मतदान झालं। शहरी भागांपेक्षा म्हणजेच महानगरपालिकेपेक्षा जिल्हा परिषद निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी भरभरून मतदान केलंय। दोन्ही टप्प्यात विदर्भात सरासरी 65% जास्त मतदान झालं। या 6 जिल्हा परिषदांपैकी वर्धा आणि चंद्रपूर सोडल्यास भाजपची सत्ता नाही। गडचिरोली जिल्हा परिषदेत काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार, यवतमाळमध्ये माणिकराव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर चंद्रपूरमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यातल्या काही ग्रामस्थांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता। तर विदर्भातील 6 जिल्हा परिषदांचा कौल नेमका कुणाकडे असणार आहे याकडेही उद्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे। भरभरून मतदान केलंय। विदर्भातील ग्रामीण भागातील मतदारांनी 65% जास्त मतदान सरासरी या दोन्ही टप्प्यांमध्ये 6 जिल्हा परिषदांसाठी मतदारांनी केलेलं आहे। त्यामुळे आता ग्रामीण मतदारांचा कौल, विदर्भातील ग्रामीण मतदारांचा कौल कुणाकडे, कुणाच्या बाजूने असणार हे आता उद्या स्पष्ट होणार आहे। या 6 जिल्हा परिषदांपैकी वर्धा आणि चंद्रपूर या 2च जिल्हा परिषद फक्त भाजपच्या हाती आहेत। भरभरून मतदान ग्रामीण भागातील मतदारांनी केले। आपण गजानन उमाटे आमचे नागपूरचे ब्युरो चीफ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। गजानन, काय वाटतंय विदर्भातील ग्रामीण मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल? मतदान तर भरपूर झालंय। नक्कीच मतदान भरभरून झालं आणि नोटबंदीनंतर पंकज ही पहिली निवडणूक आहे आणि नोटबंदीनंतर ग्रामीण भागात मोठा फटका बसला होता आणि ग्रामीण भागातली ही पहिली निवडणूक, त्यामुळे जनता ग्रामीण कोणाकडे कौल देते हे बघावं लागेल। सध्या या 6 जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका झाल्या, मतदान झालं, उद्या मतमोजणी आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे। एक चंद्रपूर आणि वर्धा कुबड्या घेऊन भाजप सत्तेत आहे, परंतु गडचिरोलीत काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आहे, यवतमाळमध्ये आहे, बुलढाण्यामध्ये आहे। त्यामुळे आता ही सत्ता खाली खेचून जिल्हा परिषदांवर भाजप झेंडा रोवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण जोर लावला होता आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये सभासुद्धा घेतल्या। भाजपचं सगळं ग्रामीण नेटवर्क काम करत होतं, परंतु हा जो गड आहे ग्रामीण गड विदर्भाचा, तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात होता। गेल्या काही दिवसात ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपला चांगलं यश मिळालं, त्यामुळे भाजप कॉन्फिडंट होता। परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही जोर लावला। म्हणजे आपण यवतमाळचा विचार केला तर यवतमाळमध्ये माणिकराव ठाकरे आणि शिवाजीराव मोघे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन जे आहे त्यांची गट विसरून भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला, ताकद लावली। तिकडे गडचिरोलीमध्ये विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, ते मैदानात होते। चंद्रपूरचा जर आपण विचार केला तर चंद्रपूरमध्ये आता सत्तेत आहे, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फटका कुठेतरी बसू शकतो याची कल्पना भाजपला होती। आणि नोटबंदीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला, कारण की त्या नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात शेतमालाचे भाव पडले आणि ही ग्रामीण निवडणूक आहे जिल्हा परिषदांची, त्यामुळे मुनगंटीवार जे अर्थमंत्री आहे आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बरोबर आहे गजानन, धन्यवाद।